नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला ॲग्रोवन. एल निनोमुळं काही शेतीमालाच्या बाजारभावात सुधारणा दिसून आली, पण आपल्या खरेपातले मुख्य कडधान्य पिकं असलेल्या तूर, मूग आणि उडदाच्या भावावर काहीसा दबाव दिसून येतोय. तूर आणि मुगाचा भाव आजही हमीभावापेक्षा कमी आहे, तर उडदाच्या बाजारभावात मागच्या आठवडाभरामध्ये 400 ते 450 रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. मग नेमक्या या घडामोडी का घडतायत? एकीकडे हरभऱ्याचे भाव सुधारताना दिसत आहेत आणि दुसरीकडं आपल्या तुरीचे बाजारभाव का दबावत आहेत, याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यंदा एल निनोमुळं सगळ्या शेतीमाल बाजारातली समीकरणं बदलताना आपल्याला दिसून येतात. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला भावामध्ये मोठे चढउतार दिसून येतात. आता देशातलं जर आपण बघितलं तर सध्या कापूस, सोयाबीन, साखर, त्यासोबतच कांदा यांच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येते. परंतु कडधान्यामध्ये सरसकट अशी तेजी किंवा सरसकट असा दबाव आपल्याला दिसून येत नाही. कडधान्यामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव आपल्याला महिन्याने जर आपण तुलना केली तर मागच्या 3 महिन्यांमध्ये सुधारताना दिसून येतात. आता साहजिकच दर दिवशी हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला काहीसे चढउतार दिसतात, पण आपण महिन्याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये 200 रुपये, जुलै महिन्यामध्ये 200 रुपये आणि आता ऑगस्टमध्ये देखील 200 रुपयांची सुधारणा हरभऱ्याच्या सरासरी भावामध्ये आपल्याला दिसून आली आहे. परंतु दुसरीकडे तुरीचा बाजारभाव आजही 8,000 रुपयांपेक्षा कमीच आहे. मुगाचा बाजारभाव देखील दबावात आहे. उडदाचा बाजारभाव जो 2 आठवड्यापर्यंत म्हणजे जुलैपर्यंत सुधारत होता, तो देखील ऑगस्ट महिन्यामध्ये काहीसा दबावात आला आहे. आता हरभऱ्याच्या बाजारभावाची आता आपण चर्चा करूयात की नेमका हरभऱ्याचा बाजारभाव का सुधारतो आहे. आता याला एक प्रामुख्यानं कारण आहे, ते म्हणजे एल निनोचं. आता तुम्ही म्हणाल हरभरा तर आता काही खरीपामध्ये त्याची लागवड देखील झाली नाही, तो तर आपण रब्बीमध्ये लागवड करणार आहे, त्यानंतर त्याचं उत्पादन येणार आहे. मग त्याच्यावर आत्ताच एल निनोचा नेमका कसा परिणाम दिसून येतो आहे. तर रब्बीचं पीक कुठलंही असो, म्हणजे हरभरा असो किंवा रब्बीतली इतर काही पिकं असेल, तर ते नेमकं आपल्या पावसाळ्यामध्ये मान्सून हंगामात पावसाळा कसा होतो, पाऊस कसा होतो, त्यातल्या त्यात सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहतं, त्यासोबत हिवाळा कसा राहतो, सरासरी तापमान कसं राहतं, यावर ते हरभऱ्यासह रब्बीतील पिकाचं उत्पादन अवलंबून असतं. आत्तापर्यंत जर आपण अंदाज पाहिले तर सप्टेंबर महिन्यामध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे. सगळ्याच मॉडेल्सने असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यानंतर सरासरी तापमान हे जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. आता जर समजा सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कमी पडला, ओल कमी राहिली, तर साहजिकच ज्या भागामध्ये अशी परिस्थिती असेल त्या भागामध्ये हरभऱ्यासह रब्बीच्या लागवडीविषयी चिंता वाढणार आहे. त्यासोबतच अजूनही जरी समजा आपल्या राज्यामध्ये किंवा शेजारच्या मध्य प्रदेशामध्ये आपल्याला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं प्रमाण चांगलं दिसत असलं तरी बहुतांशी भागांमध्ये शेताच्या बाहेर पाणीच निघालं नाही. म्हणजे आपले जे काही छोटे मोठे नदी नाले आहेत, ओढे आहेत किंवा आपल्या विहिरी आहे, यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली नाही. आणि हे जर पाणी पातळीमध्ये वाढ झाली, विहिरीत पाणी आलं, तर हे पाणी आपल्याला हरभऱ्यासाठी किंवा रब्बी पिकांच्या सिंचनासाठी कामी येत असतं. सध्या आत्तापर्यंत जर आपण बघितलं आणि जर आपण हरभऱ्याचा पुढचा विचार केला तर परिस्थिती आत्तापासूनच चिंताजनक दिसून येते. जर या पुढच्या टप्प्यामध्ये पाऊस चांगला झाला, शेताच्या बाहेर पाणी वाहलं, विहिरीची पाणी पातळी वाढली, तर हे पाणी आपल्याला हरभऱ्यासाठी उपलब्ध होणार आहे. परंतु सध्या तरी हरभरा पिकाविषयी पोषक परिस्थिती दिसून येत नाही. म्हणजेच काय, यंदा हरभऱ्याची लागवड जरी वाढली तरी देखील उत्पादन वाढेलच असं सांगता येत नाही. त्यामुळंच बाजारामध्ये हा एक स्ट्रॉंग मेसेज गेलेला आहे, संदेश आहे की रब्बीच्या उत्पादनाविषयी सध्या चिंता आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली होती. जवळपास 12% उत्पादन वाढलं होतं. 125 लाख टनापर्यंत उत्पादन पोहोचलं होतं. हे विक्रमी उत्पादन होतं. तरी देखील सध्या बाजारामध्ये जो काही हरभऱ्याची आवक आहे ती खूपच कमी आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा हरभरा बाजारामध्ये येत होता तेव्हा हरभऱ्याचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होते. जसजशी बाजारातली आवक कमी होत गेली तसं आपल्याला हरभऱ्याच्या बाजारामध्ये देखील सुधारणा दिसून येते. हरभऱ्याचा हमीभाव 5,875 रुपये होता. त्यापेक्षा देखील बाजारभाव त्या कालावधीमध्ये कमी होते. परंतु जून महिन्यापासून हरभऱ्याच्या बाजारामध्ये सुधारणा झाली. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जून महिन्यात 200 रुपयांनी हरभरा वाढला, 6,000 पर्यंत पोहोचला. जुलै महिन्यामध्ये 6,200 आणि आता आपल्याला 6,400 रुपयांच्या दरम्यान मोठ्या ग्राहक पेठांमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव दिसून येतो आहे. आपण जर बाजार समित्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आजही 5,900 6,000 रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जातो आहे. महाराष्ट्र हरभरा उत्पादनात महत्त्वाचं राज्य आहे, त्यामुळे साहजिकच राज्यातले बाजारभाव देशाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी दिसून येत आहेत. इतर राज्यांमध्ये देखील हरभऱ्याचा बाजारभाव 6,000 रुपयांपेक्षा जास्तच आहे. आता हरभरा बाजारामध्ये पुढच्या कालावधीमध्ये त्यातल्या त्यात ऑगस्ट महिन्यामध्ये देखील सुधारणा होण्याचे दाट शक्यता आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आता सणांसाठी जी हरभऱ्याची मागणी असते, म्हणजे
बेसन असेल किंवा प्रक्रियेसाठी प्रक्रिया उद्योगांकडून जी बेसनाची मागणी असते, हरभऱ्याची मागणी असते, ती मागणी आता वाढायला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यामध्ये ही मागणी आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, अशी बाजारामध्ये सध्या चर्चा आहे. मग आता हरभऱ्याचा बाजारभाव जर 6,500 रुपयांच्या पुढे गेला तर सरकार बाजारामध्ये हस्तक्षेप करेल का? तर त्याची देखील शक्यता आहे, कारण सरकारकडं 20 लाख टन एवढा हरभऱ्याचा साठा आहे, म्हणजे बफर स्टॉकमध्ये 20 लाख टन एवढा हरभरा आहे. परंतु सरकारला सध्यापेक्षा जी चिंता असेल ती म्हणजे भविष्याची आहे. कारण जर समजा यंदाच्या हंगामामध्ये रब्बी हंगामातल्या हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं तर खरी चिंता असेल ती त्या पुढच्या वर्षाची म्हणजे 2027च्या हंगामातली असेल, कारण त्यावेळी देशातलं एकतर उत्पादन कमी असेल. आता तुम्ही म्हणाल की मग सरकार आयात करून भाव पाडू शकतं, परंतु भारताला हरभरा पुरवठा करण्यामध्ये म्हणजे निर्यात करण्यामध्ये ऑस्ट्रेलिया महत्त्वाचा देश आहे. ऑस्ट्रेलियातून भारताच्या एकूण आयातीपैकी तब्बल 80% हरभरा येत असतो. त्यानंतर टांझानियामधून येत असतो. म्हणजेच ऑस्ट्रेलिया हा महत्त्वाचा देश आहे आणि त्यानंतर दुसरा नंबरचा टांझानिया आहे. मग आता ऑस्ट्रेलियामध्ये काय परिस्थिती आहे, उत्पादन किती होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये विक्रमी 23 लाख टनांच्या दरम्यान हरभऱ्याचं उत्पादन झालं होतं, पण यंदा ऑस्ट्रेलियावर देखील एल निनोचा परिणाम जाणवतो आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लागवडीच्या कालावधीमध्ये पाऊस कमी होता, शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस काहीसा वाढला. त्यामुळं ऑस्ट्रेलियातील हरभरा उत्पादनाचे अंदाज गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला वाढीव पुढे येत आहेत, म्हणजेच अंदाजामध्ये वाढ करण्यात आली आहे. तरी देखील उत्पादन 12 ते 15 लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. आता हे सुरुवातीचे अंदाज आहेत. आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं पाऊस कसा राहतो, पीक कसं हाती येतं ते देखील बघावं लागेल. ऑस्ट्रेलियामध्ये जर समजा उत्पादन कमी राहिलं तर साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हरभऱ्याचा पुरवठा देखील कमी राहील, म्हणजेच भारताला आयातीचे पर्याय कमी राहू शकतात. तरी देखील जर समजा आयात कमी झाली, भाव वाढले तर सरकार साहजिकच आयात शुल्क देखील कमी करू शकतं. परंतु दुसरा देश आहे टांझानिया, या देशावर देखील एल निनोचं सावट असतं. काही भागांमध्ये कमी पाऊस, पूर, अतिवृष्टी अशी परिस्थिती टांझानियामध्ये दिसत असते. म्हणजेच एल निनोचा परिणाम ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया या दोन्ही देशांवरती दिसणार आहे. त्यामुळं नेमकी आयात किती होईल हे सांगता येत नाही. आता देशातलं उत्पादन जरी वाढलेलं असलं तरी गेल्या वर्षभरामध्ये हरभऱ्याची आयात 50% कमी झाली, म्हणजे निम्म्याने कमी झालेली आहे. त्यामुळं देशात सध्या हरभऱ्याचा पुरवठा कमी दिसतो आहे आणि भविष्यामध्ये जर उत्पादन आणखीन कमी झालं तर देशातला पुरवठा कमी होईल. आयातीविषयी देखील निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे गेल्या वर्षीसारखी परिस्थिती नाही की सरकारनं आयात शुल्क कमी केलं, आयातीला प्रोत्साहन दिलं आणि मोठ्या प्रमाणात आयात येईल. ही चिंता असल्यामुळं सरकार लगेचच हरभऱ्याची विक्री करेल असं वाटत नाही, असं अभ्यासकांचं मत आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये हरभऱ्याच्या बाजारात काहीसे चढ उतार आले तरी देखील सरकारनं हरभऱ्याची विक्री अतिशय कमी केली. विक्रीचे नवीन टेंडर मागच्या काही दिवसांमध्ये काढलेले नाही आहेत. त्यामुळं सरकार सध्या तरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करेल असं दिसत नाही, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे हरभरा बाजारभाव जोपर्यंत आपल्याला या पातळीच्या दरम्यान दिसून येतात तोपर्यंत सरकार स्टॉकमधील साठा मोठ्या प्रमाणात विकेल असं वाटत नाही, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. तरी देखील शेवटी सरकारच्या धोरणावरती आपण आत्ता ठामपणे काही बोलू शकत नाही की सरकार नेमकं निश्चितपणे कधी काय करेल. त्यामुळं हरभऱ्याच्या बाजारभावात सध्या तरी आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सुधारणा दिसू शकते, त्यासाठी मोठा वाव आहे. सरकारनं जर बफर स्टॉकमधला हरभरा आत्ताच विक्रीसाठी काढला तर साहजिकच त्याचा दबाव हरभऱ्याच्या बाजारावरती येऊ शकतो. बाजारामध्ये सध्या आवक कमी आहे, उद्योग देखील लागेल त्या प्रमाणामध्ये हरभऱ्याची खरेदी करतायत, म्हणजेच मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे असं नाही. ज्या प्रमाणात उद्योगांना पुढे ऑर्डर येतात त्याप्रमाणे हरभऱ्याची खरेदी उद्योगांकडून केली जाते. तर ही सगळी परिस्थिती सध्या हरभरा बाजारातली आहे. आता बघूया तूर बाजारात काय चालू आहे. आता जर आपण तुरीचा आढावा घेतला तर तुरीचं उत्पादन खरीप 2025 मधलं जे पीक होतं, म्हणजे सध्याचा जो काही चालू हंगाम आहे त्यामध्ये देखील कमीच राहिलं होतं. 36 लाख टनांच्या दरम्यान तुरीचं उत्पादन झालं होतं. आयात मात्र मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी झाली होती. यंदा देखील आयात जवळपास 10 लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात तुरीचा पुरवठा वाढला होता. आता एकीकडं आपण आयात आणि उत्पादनाची चर्चा जरी करत असलो तरी सरकारकडं तुरीचा साठा यंदा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं 5,34,000 टन एवढ्या तुरीची हमी भावानं यंदा खरेदी केलेली आहे. हा हरभरा सरकारकडे आहे. त्यासोबतच सरकारनं इतर काही माध्यमातून तुरीची खरेदी केलेली होती. काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की आयात तूर देखील खरेदी करण्यात आली आहे. असा एकंदरीत 7 ते 8 लाख टन एवढी तूर सध्या सरकारच्या बफर स्टॉकमध्ये पडून आहे.
आणि याचा दबाव आपल्याला सध्या तुरीच्या बाजारावर दिसतो असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कारण सरकार मोठ्या प्रमाणात तुरीचा स्टॉक घेऊन चाललं आहे. सरकारनं जर हा स्टॉक अचानक बाजारामध्ये विक्रीसाठी काढला तर तुरीच्या भावामध्ये मोठे दबाव येऊ शकतात असं मानून म्हणजे याचा परिणाम बाजारावरती दिसून येतो आहे. त्यामुळं आपल्याला तुरीचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमीच दिसतो आहे. आपण जर बाजारभाव बघितले तर 7,700, 7,800, 900 जास्तीत जास्त 8,000 रुपयांच्या दरम्यान आपल्याला बाजारामध्ये तूर विकताना दिसून येते. आता नवीन हंगामामध्ये सरकारनं तुरीचा जो हमीभाव ठरवला आहे तो हमीभाव आहे 8,450 रुपये. आणि यंदाच्या तुरीचं नेमकं भविष्य काय आहे हे आत्ता सांगणं कठीण आहे. कारण तूर हे जास्त कालावधीचं पीक आहे. म्हणजे जवळपास कापूस आणि तूर हे एकाच वेळी आपल्याला काढणीला वेगवेगळ्या भागांमध्ये येत असतात. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुरीचं पीक आपल्याला काही भागांमध्ये म्हणजे बहुतांश भागांमध्ये चांगलं दिसतंय की तुरीचं पीक वाढतं आहे. परंतु पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे एकतर सप्टेंबर महिन्यातलं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कमी अंदाज आहे पावसाचा. त्यानंतर जर तापमान वाढलं आणि जर समजा तुरीला शेंगा लागण्याच्या कालावधीमध्ये फुलं लागण्याच्या कालावधीमध्ये पाण्याचा ताण बसला किंवा तापमान जास्त राहिलं तर याचा उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भविष्यामध्ये उत्पादन कमी होऊ शकतं अशी शक्यता गृहीत धरून सरकारनं सध्याचा स्टॉक करून ठेवलेला आहे. आणि सरकार मोठ्या प्रमाणात बाजारात त्याची विक्री करताना दिसत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे सरकार पुढं जर समजा भविष्यामध्ये पुरवठा कमी झाला तर त्याला तोंड देण्यासाठी सध्याचा स्टॉक सांभाळून ठेवतं आहे अशी चर्चा बाजारामध्ये आहे. आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे सरकारनं तुरीची मुक्त आयात कायम ठेवलेली आहे. म्हणजे मुक्त आयातीचं धोरण आहे. आता आफ्रिकन देशातून तुरीचे मोठ्या प्रमाणात आयात होत असते. म्यानमारमधून देखील आयात होत असते. आता या देशांवर देखील एल निनोचा परिणाम होत असतो. परंतु त्या देशांमध्ये नेमकं उत्पादन किती होईल हे आता पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला हळूहळू त्याच्या बातम्या पुढे यायला लागतील. त्यावेळी आम्ही त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचूच की नेमकं आफ्रिकेमध्ये काय उत्पादनाचे अंदाज आहेत, म्यानमारमध्ये काय आहेत. परंतु सरकार आयातीवरती अवलंबून भविष्यामध्ये देखील राहणार आहे. आयातीचं धोरण सरकारनं यंदा कायम ठेवलेलं आहे. सरकारनं हमीभावामध्ये वाढ केलेली आहे. 450 रुपयांची वाढ केली म्हणजेच हमीभाव 8,450 रुपये. आता बाजारामध्ये खुल्या बाजारात जरी तुरीचे बाजारभाव कमी राहिले म्हणजे सरकारच्या धोरणामुळं जर अवकेच्या कालावधीमध्ये बाजारभाव दबावत राहिले तरी देखील आपल्याकडं एक पर्याय असेल तो म्हणजे हमीभावाचा 8,450 रुपये. ह्या भावानं आपण सरकारला तुरीची विक्री करू शकतात. आपण जर आत्ताच ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी केली तर आपला 100% माल सरकार हमीभावानं खरेदी करेल. आपण बघतो की सरकार जिल्ह्याने आपल्याला खरेदीची एक मर्यादा ठरवून देत असतं. त्यावेळेस आपली अडचण होत असते. परंतु सरकारनं तूर आणि उडदासाठी एक योजना आणलेली आहे की जर समजा ई समृद्धी पोर्टलवर शेतकऱ्याने लागवडीच्या कालामध्ये नोंदणी केली तर 100% माल हमीभावानं सरकार खरेदी करतं. हा एक पर्याय आपल्याकडे आहे. थोडक्यात काय तर नवीन हंगामामध्ये आपल्याकडं 8,450 रुपये एवढा तुरीला एक मजबूत आधार असेल. त्यानंतरच्या टप्प्यात जशी आपल्या बाजारातली आवक कमी कमी होत जाईल तसं निश्चितपणे आपल्याला तुरीच्या बाजारामध्ये देखील सुधारणा दिसेलच. त्यावेळी आपण त्यावर निश्चितच चर्चा करत राहू. परंतु सध्या तरी आपण तूर लावलेली असेल तर घाबरण्याची गरज नाही. आपल्याला फक्त पीक नियोजनाकडे आता लक्ष द्यावं लागेल. कारण यंदाच्या हंगामात आपल्याला किमान 8,450 रुपये एवढा एक हमीभावाचा आधार आपल्या तूर पिकासाठी असणार आहे. त्यामुळे लगेचच आपली तूर जेव्हा काही पुढं नोव्हेंबर डिसेंबरच्या किंवा जानेवारीच्या पुढं बाजारात येईल तेव्हा नेमकं काय होईल. तुम्ही सांगताय की सरकारकडे एवढा मोठा स्टॉक आहे, आयातीचं धोरण खुलं आहे, तरी देखील नेमकं देशातलं उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे. कारण लागवड आतापर्यंत तर देखील 10% कमी दिसते. लागवड 10% कमी आहे. परिस्थिती चांगली नाही आहे. आता जर समजा आज उद्या नवीन अंदाज आला लागवडीमधली जी काही पिछाडी आहे किंवा जी काही घट आहे ती 4-5% तरी जरी आली तरी उत्पादनामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात यंदा घट येण्याची दाट शक्यता आहे. आणि हे सगळी जी परिस्थिती असेल ते भविष्यामध्ये बाजाराला आधार देऊ शकते. आता उडदाचे बाजारभाव आजही हमीभावापेक्षा जास्त आहेत. 8,200 रुपये उडदाचा हमीभाव आहे आणि उडीद आपल्याला 8,300, 400, 500 रुपयांच्या दरम्यान बाजारामध्ये विकताना दिसतो आहे. उडदाचं पीक यंदा देखील कमी राहण्याची शक्यता आहे. आता साहजिकच मागच्या 1-2 आठवड्यांमध्ये म्हणजे जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशातल्या उडीद उत्पादक बहुतांशी भागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळं उडीद पिकाचं उत्पादन वाढवू शकते असे एक चर्चा बाजारामध्ये सुरू झाली आणि उडदाच्या भावामध्ये आपल्याला काहीसे करेक्शन दिसले. 400, 450, काही ठिकाणी 500, काही ठिकाणी 700 रुपयांपर्यंत देखील उडदाचे भाव आपल्याला काहीसे कमी होताना दिसले. पण आत्ता केवळ पाऊस झाला म्हणूनच उडदाचं उत्पादन वाढेल या आधारावरती जे काही बाजारामध्ये करेक्शन दिसून आलं ते दीर्घ कालावधीसाठी टिकेल असं वाटत नाही असं देखील अनेक अभ्यासकांचं मत आहे. आता जेव्हा उडदाचं पीक काढणीसाठी येईल शेतकरी जेव्हा पिकाची काढणी सुरू करतील तेव्हा नेमकी काय परिस्थिती राहते
ते पाहणं महत्त्वाचं आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये आपलं जे काही महत्त्वाचं पीक आहे, हरभरा आहे, तूर आहे किंवा उडीद आहे, इतर कडधान्य पिकं आहेत, त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. सध्या तरी बाजारामध्ये कडधान्य पिकात विशेषतः तूर आणि मुगाचे भाव जरी कमी असले तरी देखील भविष्यामध्ये या पिकांच्या भावाला देखील आधार मिळू शकतो. हमी भावाचा देखील आपल्याला एक आधार असणार आहे. त्यामुळं आपण सध्या तरी भविष्यातील बाजारभावाची चिंता न करता आपण जे पीक लावलं आहे त्याच्या नियोजनाकडे लक्ष देणं आत्ता सध्या गरजेचं आहे. बाजारभावामध्ये जे काही बदल होतील, जे काही घडामोडी होतील, सरकारचं जे काही धोरण बदलेल त्याचा परिणाम काय होऊ शकतो आपण त्यावेळी त्याचा आढावा घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.